मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त बिलोली तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त बिलोलीत विविध ठिकाणी ध्वजारोहण पार पडले, ज्यात संबंधित अधिकाऱ्यांनी तिरंगा ध्वज फडकवून हा ऐतिहासिक दिवस साजरा केला। तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन शहरवासियांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी नुकत्याच झालेल्या बिलोली तालुक्यामधील अतिवृष्टीमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या युवक आणि नागरिकांचा सन्मानही एसडीएम क्रांती डोंबे यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी माजी आमदार गंगाधरराव पटणे, तहसीलदार गजानन शिंदे, पोलीस निरीक्षक अतुल भोसले, नायब तहसीलदार आरसी चौहान, बालाजी मिठेवाड, सुषमा मोहोड, माजी पंचायत समिती सभापती व्यंकटराव पांडवे, माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे, यशवंत गादगे, नरसिंग मेघमाळे, इंद्रजित तुडमे, संदीप कटारे, गंगाधर प्रचंड, पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, जमादार कुमार प्रसाद गायकवाड, मुकिंदर कुडवेके, वलिउद्दीन फारुकी, गौण खनिज विभागाचे मोहन आकले, शेषराव लंके, नागनाथ पाटील माचनूरकर, अमजद चाऊस, पाशाभाई गादीवाले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शहरवासीय उपस्थित होते। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली।